शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे आणि या बैठकीमध्ये ठाणे जिल्ह्यातील विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची आज मातोश्रीवर बैठक होणार आहे। बैठकीमध्ये ठाणे विधानसभा निहाय आढावा घेतला जाणार आहे। सर्व पदाधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची ठाण्यासाठी रणनीती नेमकी काय असेल या बैठकीमध्ये यावर विचारमंथन केले जाणार आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कृष्णात पाटील। कृष्णात, महत्त्वाचे दोन मुद्दे आहेत ते म्हणजे मराठवाड्यामध्ये अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आंदोलन करणार आहे। एसटीची भाडेवाढ ही रद्द करावी अशी त्यांची मागणी आहे। तसंच दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मातोश्रीवर आज विधानसभा निहाय बैठक सुद्धा होणार आहे। ठाण्यावर त्यांचं लक्ष असणार आहे। काय एकूण अपडेट्स आहेत? सुरुवातीला पाहायला गेलं तर एसटीच्या भाडेवाढी संदर्भात विरोधकांनी आक्रमक व्हायला गरजेचं आहे, कारण सर्वसामान्य लोक हे एसटीमधून प्रवास करतात आणि तोच मुद्दा आता शिवसेना ठाकरे गटाकडून घेतला गेलेला आहे। आज संभाजीनगर या ठिकाणी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वात आंदोलन केलं जाणार आहे। तर उद्या सर्व महाराष्ट्रात शिवसेना ठाकरे गटाच्या वतीनं ठिकठिकाणी जिल्हास्तर तालुका स्तरावर चक्काजाम आंदोलन केलं जाणार आहे आणि सामान्यांच्या या प्रश्नावर एक आवाज उठवण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे। नक्कीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेना ठाकरे गट आक्रमक झालेला पाहायला मिळतोय। आणि त्याचबरोबर दुसरी एक गोष्ट बघितलं तर ठाणेच्या संदर्भातली आहे जी मातोश्रीवर या संदर्भात बैठका होत आहेत, कारण ठाणे हा शिवसेनाचा एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला आहे आणि तो बालेकिल्ला परत स्वतःकडे घेण्यासाठी उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू झालेले पाहायला मिळत आहेत। आणि दुसऱ्या टप्प्यातही ह्या बैठका सुरू झाल्या आहेत, कारण एक 15 दिवसापूर्वी अशाप्रकारे विधानसभा निहाय बैठका सुरू होत्या आणि आता ठाणे जिल्ह्यातल्या, खास करून केवळ ठाणे जिल्ह्यातल्या विधानसभा निहाय बैठका या मातोश्रीवर आज 12 नंतर सुरू होतील। यामध्ये जरी विधानसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव स्वीकारला असला तरी येत्या काळामध्ये संघटनात्मक बदल करून संघटनात्मक ताकद वाढवण्याचा प्रयत्न हा केला जाणार आहे ठाणे जिल्ह्यात आणि स्थानिक स्वराज्य संस्था। कारण पाहायला गेलं तर ठाणे महापालिका आहे, कल्याण डोंबिवली महापालिका आहे, त्याचबरोबर इतर बदलापूरसारख्या नगरपालिका आणि त्या सर्व MMR एरियातल्या जो नगरपालिका आहे, नवी मुंबईची महापालिका आहे, या महापालिका कदाचित एप्रिल महिन्यामध्ये निवडणूक होऊ शकते आणि त्याच दृष्टीने हे प्रयत्न जे आहेत ते ठाकरे गटाचे सुरू झालेले आहेत। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी, पण आपण असेच आमच्या सोबत जोडलेले राहा।